त्या सगळ्या तोफा त्यांनी एकतर खाली लोटून दिल्या कड्याखाली, की जेणेकरून त्या निकामी व्हाव्यात. त्यांनी जिथं हात ठेवलाय ना, हा इथून एक संघ कातळे तिथपर्यंत, आणि हा पूर्ण हा चौक हा कोरून काढलेला आहे. आता आपल्याला माहित नसतं पुढचा हिरा असतोय की नाही, कारण गुप्तहेर तेवढे शातिर असतं. जर आता तो हिरा आला इथे आणि तो जर म्हटलं माझं गडावर काहीतरी काम आहे, तर तो काय करणार, तो सांगणार बाबा माझं असंच काम आहे. वरतून जर होकार आलाच, यदा कदाचित होकार आला त्याच्या कामाला, तो वरती जाणार, अख्खा गड पाहणार, गडावर कुठं कुठं काय काय. आणि गुप्तहेरांचं असं असते, त्यांची नजर लय शातिर असते, त्यांना लगेच कळतं कुठं कुठं काय काय आहे. आता ही सदर आहे, सदर ह्या दगड किती आहे, पण त्यांचा एवढा तंतोतंत अभ्यास होता. तर जर हिर आला आणि जर तो वरती गेला तर अख्खा गड पाहिल, अख्ख्या गडाचा अभ्यास होईल आणि शत्रूला अटॅक करायला सोपं जाईल. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तेजस कामटकर परत एकदा आलो आहे भन्नाट असा स्वतःला अनुभव देण्यासाठी आणि तुम्हाला नवीन काहीतरी सांगण्यासाठी. तर आज आपण आलो आहे किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड. तर याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे. आणि आत्ता आपण जस्ट चढायला सुरुवात केली आहे. करायला पाहिजे, 50 नंतरच जाग येते आपल्याला की आता काहीतरी केलं पाहिजे. मी जुन्नर तालुक्यातला असून बरोबर मला हे किल्ले माहिती नाही. मग काय मित्रांनो, मॅडम म्हणतात ते 50 नंतर कळतं आपल्याला की गड किल्ले केले पाहिजे. मग बघा, काय आम्हाला टेन्शन नका बघा. बरोबर का नाही? आता या मुलांना इतक्या लवकर एक्सपोजर मिळत आहे तर घेत नाहीये. हो आहे ना वरती आहे. उशिरा कळायला पाहिजे. त्या रेलिंगच्या खाली. हो. ते काम 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी करून दाखवले. महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्य त्यांनी सोडली इन द सेन्स आहे तशीच ठेवली. पण महाराष्ट्राचे गड किल्ले मात्र जाणीवपूर्वक तोफा लावून, त्याचबरोबर सुरुंगाचा स्फोट करून उडवलेत. ते उडवलेत त्यांनी स्पेशली 3 टप्प्यामध्ये. वरच्या तोफा ज्या गस्तीच्या वाटेवर तटबंदीवर ठेवलेल्या होत्या, त्या तोफांची तोंड आतल्या बाजूला फिरवली आणि तिथली शिबंदीची घरटी असतील, राजसदर असेल, किंवा तोफेच्या भुकटीचा साठा करणारे दारू कोठार असतील, धान्य कोठार असतील, जिथे जिथे ती पहिल्यांदा उद्ध्वस्त केली. दुसरं काम त्यांनी केलं पठारावरच. त्या सगळ्या तोफा त्यांनी एकतर खाली लोटून दिल्या कड्याखाली, की जेणेकरून त्या निकामी व्हाव्यात तुटून फुटून, किंवा कॅरी करता येत नाही. 2-4 तोफा आतमधल्या बाजूला आहेत, मग त्या तोफा त्यांनी गडावर असलेल्या पाण्याच्या टाक्यांपर्यंत आणल्या आणि त्या टाक्यांमध्ये लोटून दिल्या आणि त्याच्यावर अक्षरशः दगडमाती टाकली. इथे ब्रिटिशांनी हा मोठा पराक्रम असा केलेला आहे, त्यांनी पठारावरच्या सगळ्या वास्तू तोडून फोडून टाकल्या. खाली येताना त्यांनी काय केलं, एक पॅच असा निवडला की जो मार्ग आपण फोडला तर खालचा खालीच राहील, वरचा वरच राहील, अशी योजना केली. पर्यायाने भारत सोडला आणि राणी एलिझाबेथने पत्र पाठवलं तिकडून खास महाराष्ट्राच्या त्या लॉर्डला, की महाराष्ट्रातले किल्ले उडवून टाका, उद्ध्वस्त करून टाका. आज तुमचे आमचे किल्ले ज्या जीर्ण अवस्थेत आहेत ना, त्याचं एकमेव कारण म्हणजे हे ब्रिटिश. यांनी आमचा इतिहास, आमचा शौर्याचा पराक्रमाचा इतिहास हा अक्षरशः धूळधान करून टाकला, उद्ध्वस्त करून टाकला.
इतकी भयानक अवस्था आज या गड किल्ल्यांची केवळ त्यांच्यामुळे आहे. मग ते नेमकं काय उद्योग केलेले आहेत, तर साधारणतः हे रेलिंग आहे ना, त्या रेलिंग पासून हे जे पुढं बाहेर निघालेलं झाड जे आहे ना, तिथपर्यंत साधारणतः 200 ते 250. पहा इथं मी होल्ड घेतलाय, पहा इथे होल्ड घेतलाय मी. जिथे होल्ड घेतलाय हा सुरुंगाचा होल आहे, पहारीने घेतलेला. तर ग्रामीण भागातली जी मंडळी असतील त्यांना कल्पना असेल की विहिरीचं काम करताना जिथं ब्लास्टिंग अगोदर, आत्ता ब्लास्टिंग आली आहे पण ते ब्लास्टिंगची सुविधा नव्हती त्या मशीनद्वारे, त्यावेळेस पहारीने होल घ्यावे लागायचे आणि ते पहारीने होल घेऊन आणि मग त्याला जवळजवळ एक होल घ्यायला अर्धा दिवस जायचा. त्याची पहार पण वेगळी असते त्या सुरुंगाच्या होल घेण्याची. मग त्याने ते होल घेऊन जवळजवळ 200 ते 250 होल घेऊन त्याच्यामध्ये ती स्फोटकं पेरली आणि हा अख्खा स्फोट घडून आणला. पर्यायाने तिथून खरं तर हा असा रॉक पॅच आहे, असाच असणार आहे, कारण हा भाग सगळा तुटलेला आहे. एक किती प्रचंड मोठा भाग हा कातळाचा अख्खा यांनी फोडून टाकलाय. आणि विचार करा, याच्यामध्येच त्या कातळ कोरीव पायऱ्या होत्या. कल्पना करा, आता जेव्हा वर जाल तुम्ही, वर जाताना रेलिंगच्या पुढे जाल तेव्हा येईल आपल्याला कल्पना की काय भव्यता होती त्या मार्गाची. आणि तशाच तेवढ्याच रुंदीच्या आणि सुबक कोरीव काम असलेल्या या पायऱ्या तिथपर्यंत होत्या. हे साधारणतः 20व्या शतकाच्या दरम्यान झालेलं आहे. हे म्हणजे या ज्या पायऱ्या आहेत ना, छोट्या छोट्या छोट्या, आता ही जी सगळी आपली दुर्गोत्सवकर मंडळी उभी आहेत जिथे, त्या छोट्या छोट्या पायऱ्या या त्यावेळेसच्या नाहीत. हा मार्ग तर उद्ध्वस्त झालाय 1818ला. मला वाटतं बहुतेक फेब्रुवारी किंवा मार्च 1818 मध्ये हा किल्ला स्पेशली उडवलाय. म्हणण्याचा उद्देश हा, ब्रिटिशांनी अक्षरशः गडांवरचा राबता बंद केला. एवढंच नाही, जवळपास 100 वर्ष त्यांनी आपल्याच मराठी लोकांना महाराष्ट्राच्या स्वराज्यातल्या गडांवर जायला बंदी घातली होती. काय गडांची अवस्था झाली असेल. पण ह्या पायऱ्या का मोठ्या आहे माहिती का तुम्हाला? एवढ्या मोठ्या पायऱ्या काय या किल्ल्याला? पायरी चढूनच माणूस जमला पाहिजे. एकच मार्ग आहे हा. तोच मार्ग जर अवघड असेल तर दमछाक झालीच पाहिजे. मित्रांनो, हा पॉइंट नक्की नोट करून ठेवा. तर ह्या किल्ल्याच्या पायथ्या काय एवढ्या मोठ्या आहेत? पायऱ्या मोठ्या आकाराच्या दिल्यात, कारण का मोठ्या पायऱ्या असल्यामुळे माणसाला दम लागतो. दम लागला म्हणजे शत्रू तिथंच त्याची शक्ती अर्धी संपून जाते. आणि वरती पहा आपले पूर्वज आहे, ते काम सुरू झालंय. ते या पायरी मार्ग त्याची स्वच्छता करणं. आता स्वच्छता करण्या अगोदर तो पायरी मार्ग असावा याची सुद्धा सुतराम शक्यता येणाऱ्या जाणाऱ्याला कधीच वाटलेली नव्हती. इतक्या मोठ्या प्रमाणात हा संपूर्ण पायरी मार्ग आत्ता जो दिसतोय ना रेलिंगच्या वरचा, तो अख्खा गाडला गेलेला होता. आणि तो गाडला गेल्याचं एकमेव कारण ही जी लगतची तटबंदी जी पुढे गेलेली आहे, ज्याला गस्तीचा मार्ग म्हणतात. एक किल्ला जागता ठेवण्यासाठी, किल्ल्यावरून खालच्या बाजूला नजर ठेवण्यासाठी जे पहारेकरी गस्त घालायचे, गस्त म्हणजे फेरी मारत राहणं, की जेणेकरून शत्रूची काही हालचाल दिसते का खालच्या बाजूने वगैरे ते पाहण्यासाठी. आणि म्हणून तो गस्तीचा मार्ग त्यांच्यासाठी होता. त्या गस्तीचा मार्ग त्याची 2 प्रकारे निर्मिती केलेली आहे. एक पूर्ण कातळ असेल तर कातळामध्ये अख्खा चर घेतलेला आहे, म्हणजे इकडची भिंत आपोआप कातळकोरीवच तयार झाली कड्याच्या बाजूची, जशी ही भिंत तयार झाली तो अशी. आणि जर जिथे मातीच असेल मग तिथे तट बांधून काढायचा, की जेणेकरून गस्त घालताना गस्तीच्या सैनिकाला खालचं सगळ्या हालचाली दिसतील, पण खालून वर येणाऱ्या माणसाला कोण काय कुठे आहे कळणार नाही. अशा मावळा तापलाय. अशा पद्धतीने हा
तो गस्तीचा मार्ग तयार झाला आणि त्याची तटबंदी जी आहे ही ब्रिटिशांनी फोडल्यावर अक्षरशः तो मलबा अख्खा त्या पायऱ्यांवर स्टोअर झाला आणि पर्यायाने तो मार्ग हार्डली इकडच्या कडेने पायऱ्या चढून येतो ना आपण वर, ते इकडच्या कडेने एक अर्धा फुटाचा भाग फक्त कुठंतरी दगड दिसायचा ज्याच्यावर ग्रीप रोवता येईल आणि वर चढता येईल. म्हणजे 2009 पूर्वी पर्यंत अशी अवस्था होती की या गडावर वर्षातनं 8 ते 10 धाडसी पर्यटक फक्त यायचे. 87 ते 88 पायऱ्या आहेत या. आणि या पायऱ्यांचं वैशिष्ट्य, तुम्ही ज्या पायऱ्या चढून आलात ना ते स्वराज्य उभं राहण्याच्या अगोदरचे महाराष्ट्रातले शेवटचे हिंदू सम्राट यादव, त्या यादवांच्या काळात बांधल्या गेलेल्या पायऱ्या, ज्या पद्धतीच्या त्यांचं स्थापत्य आहे त्याच पद्धतीचे या पायऱ्या. हे एव्हिडन्स न सापडल्यामुळे ठामपणे नाही सांगू शकत, पण स्थापत्याची पद्धत मात्र अगदी हुबेहूब तीच आहे, म्हणून ते सांगू शकतो की या यादवकालीन पायऱ्या असाव्यात. मी खाली रेलिंगच्या खाली माहिती देत असताना तुम्हाला सांगितलं होतं की तिथे एक मोठा बुरुज आहे, एक प्रवेशद्वार आहे. पाहिलंय का कोणी? बरेच जण दमलेले होते, जवळजवळ सगळे. त्याच्यावर तिकडं पाहायचं भानच आम्हाला राहिलं नाही. रेलिंग चढून तुम्ही वर आलात, त्याच्या उजव्या हाताला तुम्हाला भिंतीसारखा भाग दिसला का? दिसला बऱ्याच जणांना नसेल, किमान हाताला तरी लागला असेल, कारण प्रत्येकाची नजर फक्त वर. संपलंय बाबा एकदा. पण हे पाहिलंच पाहिजे आपण. तिथे आडसर अडकवण्यासाठीचा होल आहे एका बाजूला आणि एक बाजू पूर्ण तोडलेली आहे. आणि त्याच्याबरोबर अजून एक, दर 3 किंवा 4 पायऱ्या सोडून त्या एका पायरीला 2 होल केलेले आहेत. ते जे होल्स आहेत, जी एखादी हेवी गोष्ट, उदाहरणार्थ तोफेसारखी गोष्ट आहे, हे मध्यम वजनाची तोफ आहे आणि ती गडावर आणायची आहे, मग मॅन्युअली शक्य नाहीये. मग अशा वेळेस दोर त्याच्यामध्ये अटकवायचे आणि तो सपोर्ट आणि खालच्या बाजूने तरफ लावून ती कोणती आउटडोर वस्तू ती वर आणायची. याच्यासाठी असलेले ते होल्ड्स आहेत. दुसरं, रेलिंग चढून वर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला असलेला जो कडा आहे तो कडा पूर्ण या पद्धतीने ताशीव केलेला दिसला असेल. म्हणजे मुळात तो कातळ असा तिरका आहे, म्हणजे तो होता आणि त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी तो अख्खा तासला गेला. पण तो तासला गेला, मार्ग काढायचा होता, मग इथपर्यंतच त्यांनी तासला असता ना, बाकीचा अजून वरपर्यंत कडा का तासलाय? एक्झॅक्टली. गनिमाला शिरकाव सहजपणे करता येऊ नये, त्याला अटकाव झाला पाहिजे, याच्यासाठी गड किल्ले ताशीव केले गेले. ताशीव कडे असलेला बेलाग बुलंद किल्ला, इतिहासामध्ये अशी वर्णनं येतात ना. आम्हाला फक्त त्या आवेशरूपी वर्णनं वाचायला आवडतं, वाचण्यापेक्षा प्रत्यक्षात अनुभवा, मग कळतं की काय हे ताशीव कडे. मी त्याच्यामुळे तर म्हणतो, हजारो लाखो स्वराज्याचे मावळे ज्यांच्या नावाचा उल्लेख सुद्धा नाहीये, अशा या लाखो मावळ्यांच्या बळावर हे स्वराज्य उभं आहे. आणि खऱ्या अर्थाने हे हजारो लाखो मावळे आहेत ना, अनामिक मावळे, ते तुमचे आमचे पूर्वज. त्यांनी जिथं हात ठेवलाय ना, हा इथून एक संघ कातळे तिथपर्यंत, आणि हा पूर्ण हा चौक हा कोरून काढलेला आहे. लक्षात घ्या, 5 बाय 5 फुटाचा खडकामध्ये खड्डा घ्यायचा असेल ना, आज किती काळ लागेल आपल्याला हॅमर आणि चिसलच्या मदतीने. ते कसं शक्य केलं तुमच्या आमच्या पूर्वजांनी. आणि मग हा पूर्ण कातळ कोरून काढलाय. मग त्यांचं नियोजन हेच आहे की हाच पायरी मार्ग करायचा आणि मग इथे चौकी आपण दिली पाहिजे. प्रवेशद्वार इथे असेल किंवा इथे असेल. सुरुवातीला इथे ती गणेशपट्टी किंवा गणेश मूर्ती का आहे, तर त्यांचा पहिला जो अंदाज आहे किंवा पहिलं जे आर्किटेक्चरल प्लॅनिंग आहे त्यानुसार त्यांना इथून सरळ दरवाजा थेट गड पठारावर न्यायचा होता पायरी मार्गाने, एवढा कोरून. पण नंतर त्यांनी तो विचार केलाय आणि तो मार्ग इकडचा केलाय. तो का केला असावा, तर इथनं समोरच्या समोर जर आहे तर गनिम इथं फक्त हा सरळ मार्ग तोडणं त्यांना शक्य आहे आणि इथं गनिमाला अटकाव करण्याचं कोणतंही साधन नाही, कारण वर्ण जंग्या नाहीयेत,
तटबंदी नाहीये, मारा करण्याच्या जागा नाहीये किंवा तयार करता येणार नाहीये, सरळ मार्ग दिला. मग विचार केला त्यांनी, 2 कामं केली की आपल्याला जास्त कातळ फोडावाही लागू नये, म्हणजे कमी श्रम पडतील आणि गनिमाचाही अटकाव करता येईल. म्हणून मग त्यांनी हा चौक याची दिशा बदलली आणि हा कातळ पहा, हे सर जिथं उभे आहेत ना, तिथून हा कातळ असा तिरका गेलेला आहे. मग हा कातळ त्यांना एवढाच तोडावा लागणार आहे. पहा, त्यावेळेसही टेक्नॉलॉजी, ती काळाच्या गरजेनुसार ती टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप होत होती. आणि मग या पद्धतीने हा पूर्ण एवढा चौक हा मोकळा केला गेला. आणि मग इथे जे आमचा कातळ आहे तो कातळ तसाच ठेवून एका बाजूचा दरवाजा जो आहे तो कातळामधला आहे, कातळ कोरीव आहे, पण इथून वरचा मात्र हा सगळा अख्खा बांधीव दरवाजा. मग इथे जर गनिम आला की चारी बाजूला चौक्या आहेत, याच्या जंग्या आहेत, याच्यावरनं परफेक्ट मारा करता येईल. म्हणून हा दरवाजा श्रमही वाचवले आणि स्ट्रॅटेजिकली रचना करता आली. म्हणून हा दरवाजा इथे आणि इथे गणेशपट्टी दिली. गणेशपट्टी साधारणतः 2च काळात आपल्याला विशेषतः प्रभावीपणे दिसते. ते एक यादव काळ आणि दुसरा आहे तो पेशवाई. म्हणजे या 2 काळात विशेषतः गणेशपट्ट्या दिसतात. आणि या ज्या गणेशपट्ट्या दिसत आहेत या साधारणतः पेशवेकालीन गणेश मूर्ती ही अत्यंत सुबक आणि प्रमाणबद्धपणा असलेली अशी ती गणेशपट्टी आपल्याला गणेश मूर्ती दिसते. पण इथे त्या प्रकारे ती दिसत नाही या दोन्ही. आणि म्हणून त्या कदाचित यादव काळातील त्या असाव्यात, कारण यादवांच्या काळात कोरीव काम अत्यंत उत्तमपणे झालेलं आहे. तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर जा, जिथे तुम्हाला खडकाच्या आतमध्ये कोरलेलं टाकं आणि त्याला सोडलेले खांब, असं खांब टाक पद्धतीचं जे टाकं दिसेल ती सगळी टाकी म्हणजे यादवांचं अस्तित्व या गडावर होतं असं हमखास समजा. तर अशा प्रकारे आता इथे हे जर जंग्यासारखा भाग दिसतोय, मग ती जंग्या आपल्याला वाटते पण ती जंग्या नाही. मग ते काय केलंय, मग तिथे जलसंधारण, वॉटर मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण, की पावसाचं पाणी या भिंती, या तटबंदीच्या आतमध्ये जर साचलं तर पर्यायाने ती माती जड होणार आहे. आणि ती जर माती जड झाली तर हा अख्खा दगड तोडून टाकणार आहे. तर ही जंग्या नाहीये, या वरच्या त्या दिसतात त्या मात्र जंग्या आहेत. या जंग्या आहेत. आता इथे त्यांनी काय केलंय पहा, इथे जर पाहिलं तर हा मूळचा आमचा कातळ आहे आणि हा जो आहे ही फॉरेन बॉडी आहे. मग ही फॉरेन बॉडी याच्यावर, या आमच्या कातळावर इन्स्टॉल करायची आहे. मग कुठेतरी कनेक्शन असायला हवं ना. आणि म्हणून इंटरलॉकिंग इथे हे मोल्टन लेड त्याच्याद्वारे किंवा मोल्टन आयर्न सुद्धा दिलेलं असतं. तर त्या पद्धतीचं हे शिसं दिलेलं आहे. आणि या शिशाच्या माध्यमातून वरचा जो फॉरेन बॉडी आहे तो दगड कोरीव केलेला तो याच्यात बसवलेला आहे. आणि पर्यायाने पहा, आता हा टवका अख्खा उडालाय पण तरी सुद्धा हा आणि वरचा भाग आजही शाबूत आहे. असा प्रत्येक दगड एकमेकाशी तो इंटरलॉक आहे. तर पहिली गोष्ट, आता आपण आहोत सदरेव जे काय महत्वाच्या चर्चा वगैरे ज्या काय असतात त्या व्हायच्या सदरेव. दुसरी गोष्ट सदरची अशी की आता ही सदर दरवाजाचं वरतीच आहे. आता जर एखादा हेर आलाच खालून, पण आता आपल्याला माहित नसतं पुढचा हेर असतोय की नाही, कारण गुप्तहेर तेवढे शातीर असतं. जर आता तो हेर आला इथे आणि तो जर म्हटलं माझं गडावर काहीतरी काम आहे, तर तो काय करणार, तो सांगणार बाबा माझं असंच काम आहे. वरतून जर होकार आलाच, यदा कदाचित होकार आला त्याच्या कामाला, तो वरती जाणार, अख्खा गड पाहणार, गडावर कुठं कुठं काय काय. आणि गुप्तहेरांचं असं असते, त्यांची नजर लय शातीर असते, त्यांना लगेच कळतं कुठं कुठं काय काय आहे. आता ही सदर आहे, सदर या दगड किती आहे, पण त्यांचा एवढा तंतोतंत अभ्यास होता. तर जर हेर आला आणि जर तो वरती गेला तर अख्खा गड पाहिल, अख्ख्या गडाचा अभ्यास होईल आणि शत्रूला अटॅक करायला सोपं जाईल. एखादा आलाच तर त्याला इथं ठेवलं जायचं, म्हणजे थांबायला लावलं. जेव्हा त्याला संदेश येईल तेव्हाच त्याला वरती पाठवलं जायचं, किंवा त्याचं जे काही काम आहे इथंच पूर्ण करून ते पुन्हा त्याला रिटर्न पाठवायचं. कारण काय, पूर्ण गाड्याची माहिती त्याला समजेल. म्हणजे ही 2 कामं सदराची व्हायची. आता सदर म्हणजे नेमकं काय, प्रत्येक गडावर सदर असेलच असं नाही. सदर ही साधारणतः त्या घेऱ्यामधल्या प्रमुख किल्ल्यावर
ती सदर असते. हे सदर म्हणजे मेन ऑफिस, कार्यालय, या गडाचं कार्यालय. मग काय काय इथे, मग इथे जे बसणारे कारकून मंडळी आहेत किंवा त्यांचा एक इन्चार्ज असेल की ज्याला किल्लेदार म्हटलं जातं. एक किल्लेदाराचं काम काय आहे, किंवा किल्लेदाराबरोबर मग तट सरनोबत वगैरे पण दिलेले असतात. मग या किल्लेदाराचं काम काय, तर इथे बसून या गडावर किती धान्य साठा आहे, किती दारू गोळ्याचा साठा आहे, किती शिबंदी आहे, शिबंदी सैन्य, किती सैन्य आहे, किती घरं आहेत, म्हणजे शिबंदीची घरटी किती आहेत, येणारी जाणारी लोक किती आहेत. आता तुम्ही जिथे उभे आहात त्या ताई जिथे बसल्यात, ज्या कट्ट्यावर विसावलेल्या आहेत, तो जो आहे तो चौथारा. तो चौथारा ऍक्च्युली ती परवानगीची चौकी आहे बरं का. गडा खालून येणारा प्रत्येक वाटसरू हा तिथे परमिशन घेऊन मगच जाणार आहे. खाली तळाच्या पायथ्याची जी चौकी आहे तिथे एक परवानगी आणि इथली एक परवानगी. इतका कडेकोट बंदोबस्त या सदर असलेल्या किल्ल्यांवर व्हायचा. कारण हा पुरवठ्याच्या दृष्टीने आणि महसुलीच्या दृष्टीने वापरण्यात आलेला गड म्हणून इथे सदर आहे. आणि जेव्हा ही लाईन पूर्ण ओपन झाली तिथे दर 2-3 दगड सोडून आता तो तिथे उभा आहे, तिथे सुद्धा खाच मारलेला दगड आहे. हे असे हा सगळा तळखड्याचे दगड याला म्हणतात. हे तळखड्याचे दगड म्हणजे काय, तो तळखडा याच्यामध्ये बसवायचा जेणेकरून भूकंप वगैरे सारख्या गोष्टी झाल्या तरी ते हलणार नाहीये. ती व्यक्ती आली की इथे आल्यानंतर काय केलं जायचं, त्या व्यक्तीला या डोणीमध्ये उभं केलं, त्याच्या पायावर पाणी होतं. पुष्कर की जिथे कुंभमेळा लागतो राजस्थानमध्ये, त्या पुष्कर या परिसरामध्ये तत्कालीन राजा महाराजांनी मंदिराचं एक वेगळं स्थापत्य त्यांच्या अँगलनुसार तयार केलं. आणि ते स्थापत्य इतर ठिकाणी जिथं जिथं वापरलं गेलं ते पुष्करच्याच धर्तीवर होतं आणि म्हणून त्याला पुष्करणी हे नाव पडलं. जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव जिथे एकत्र दिसतात. हा जो ग्रुप आपल्या समोर उभा आहे, आता काही बसलेत, त्यांच्या दोन्ही बाजूला एक कोनाडा आजही शिल्लक आहे, मोठं देवकोष्ट आहे ते. म्हणजे 2 नंबरची ताई जिथे उभी आहे ना, अगदी तिथेच तो कोनाडा आणि ते छोटं मंदिर आहे. आणि त्याच्या समोर एक मंदिर होतं, एका बाजूला ब्रह्मा एका बाजूला विष्णू, त्यांचं दर्शन घेऊन. आणि त्या शिवालय सुद्धा बांधण्याची पद्धत आता इथे कमी आहे. मंदिरांची पंचांग तुम्हाला सांगितलेली आहेत, त्याच्यापैकी 3 अंग आपल्याला इथे दिसतात, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह. 4 पायऱ्यांची रचना आहे आणि मध्ये एक 10 बाय 10 फुटाचा आणि 15 फूट खोलीचा मध्येच खड्डा आहे. जी 4 स्टेप्स आहेत त्या 2.5 फुटाच्या 4 स्टेप्स आहेत. म्हणजे त्या 2.5 फुटाच्या म्हणजे ते 10 फूट झाले आणि प्लस हे 15 फूट म्हणजे 25 फूट खोल मध्ये आहे. आणि त्या मधल्या खड्ड्यामध्ये एकदम तळाशी ही तोफ सापडली. आणि ह्या तोफेचं वैशिष्ट्य असं की ही मराठा पद्धतीच्या बांधणीची तोफ आहे. आणि म्हणून त्याला इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने खूप वेगळं महत्व आहे. कारण मराठा तोफा या आता खूप कमी सापडत आहेत. त्या तोफेच्या पुढे एक प्राणी सदृश्य मूर्ती दिसतीये, तर हा वराह आहे. वराह इथे असण्याचं कारण याचाच अर्थ असा की हे मंदिर वैष्णवांनी बांधलं आणि शैवाला अर्पण केलं. जे 2 पंथ आहेत ना प्रमुख, शैव आणि वैष्णव, तर असंही आपल्याला काम बऱ्यापैकी दिसतं. आता अंतराळामध्ये एक कोरीव दगड पिंडी सारखा तिथे ठेवलेला दिसतो, पण ते शिवलिंग नाही, कारण गर्भगृह त्याच्या पाठीमागे आहे आणि तो अख्खा गाडला गेलेला आहे. मग ते काय आहे नेमकं, तर या ज्या भिंती आहेत या भिंतीवर छत आणि वर कळस, तो सगळा लोड बिअर करण्यासाठी तेवढ्या ताकदीचे दगड असणं गरजेचं आहे.
आणि दगड नुसता ओबडधोबड लावण्यापेक्षा तो कोरीव काम करून लावला तर तो दगड अख्खं वजनही तोलून धरेल आणि सभा मंडपाचं सौंदर्यही वाढवेल. याच्यासाठी 4 कोपऱ्यात 4 असलेले त्या भिंतीच्या वरचे ते सपोर्ट म्हणून वापरले गेलेले ते दगड आहेत. उंबरा, त्या उंबऱ्याशी काहीतरी कोरीव डिझाईन दिसली का तुम्हाला? ती कीर्तिमुख आहे. आता कीर्तिमुखाविषयी तुम्हाला सांगितलं गेलं त्याच्यामुळे मी त्या डिटेलमध्ये जात नाही. पण कीर्तिमुखाच्या चौकटीच्या दोन्ही बाजूचे जे उभे स्तंभ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पट्ट्या दिसतात. मग तिथे स्तंभ आहे किंवा काही प्राण्यांच्या किंवा मनुष्यांच्या सुद्धा मूर्त्या एका खाली एक कोरलेल्या आहेत. काही ठिकाणी शंकरपाळ्यांचा आकार आहे. त्या मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशाच्या वेगवेगळ्या द्वारशाखा आहेत आणि त्या द्वारशाखा मग कुठे 3 आहेत, कुठे 5 आहेत, कुठे 9 आहेत, अशा प्रमाणात त्या द्वारशाखा दिसतात आणि त्याच्यावरनं त्या मंदिराचं पावित्र्य किंवा मंदिराचं महत्व अधिक जास्त किती होतं ते अधोरेखित होत असतं. आणि या ज्या द्वारशाखा आहेत या द्वारशाखा अगदी तंतोतंत कुकडेश्वराच्या मंदिराशी जुळतात. आणि म्हणून चावंडवरचं मंदिर ज्यांनी बांधलं त्याच काळात त्या कुकडेश्वर मंदिराची उभारणी झाली असावी असा अंदाज आपण बांधू शकतो. तर पहा त्यात 7 देवी आपल्या ज्या हिंदू धर्मात आहेत मुख्य, तर त्या ब्राह्मणी, वैष्णवी, महेश्वरी, कौमारी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा या 7 ज्या आहेत त्या मुख्य देवता आहेत. इथं तुम्ही जर पुढे आले तर इथं आपल्याला बारीक बारीक खोल दिसतात. तर हे जुन्या काळात एक आपण म्हणतो ना शेड टाईप असावं जुन्या काळात. तर आता इथं 7 आपल्याला टाक हे पहिलं इकडं कोपऱ्यात पहा 1 नंबरचं, इकडं त्याच्या शेजारी पहा 2 नंबर, इथं हे 3, इथं शेजारी झाडाच्या खाली एक बारकं टाकायचं, ते 4 नंबरचं टाकायचं, 5, 6 आणि 7. तर हे 7 आहे. जर तुम्ही तिथं पाहिलं तिथं पायरी मार्ग आहे. पायरी मार्गाच्या वरती ती प्रवेशद्वारवाणी आणि तिथं वरती गणपती बाप्पाचं शिल्प आहे. ठीक आहे. इथं पाण्याचं टाक आहे 7. इथं आपण पुष्करणी पाहिली ते 8वं पाण्याचं टाकं, त्या शेजारी मागे एक 9वं टाक आहे. तसं अजून भरपूर खूप पाण्याचं टाक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा इकडं पहा कोपऱ्यात टोकदार डोंगर दिसतोय, तो वराडी डोंगर आहे. त्याच्या हा वराडी इथं पुढं डोंगर पहा हा बारीक शंभू महादेव डोंगर आहे. तसं तिकडे पुढे या हा मी जीवदान किल्ल्याला सांगितलेलं दौंड्या डोंगर, विवंदा टाकलेली दौंड्या डोंगर आहे. त्यानंतर हा पुढे या हे 2 किल्ले, हा निमगिरी आणि हनुमंतगड. त्याच्या मागं पहा एक मोठा डोंगर दिसतोय, जो सपाट डोंगर दिसतोय तो हरिश्चंद्राचा गड आहे आणि पण तो बाली किल्ला आहे. त्याच्या पुढे या ते जे 2 डोंगर दिसत बारीक बारीक कोपऱ्यातले ते तारामती शिखर आहे. त्याच्यानंतर इकडे पुढे या हा मसेडी डोंगर आहे, मसेडी डोंगर. त्याच्या पुढे या हाडसर किल्ला आहे, हा पुढचा समोर जो दिसतोय तो. त्याच्या पुढे या हा मागणी देवीचा डोंगर आहे, हा एक ट्रेक आहे मागणी देवीचा, गणेशखंड ते मागणी देवी हा एक ट्रेक आहे. त्याच्यानंतर पुढे हाटकेश्वराची ती रांग आहे. त्याच्यानंतर तिकडे एक कोपऱ्यात पाहिलं तो सपाट डोंगर दिसतो तो लेण्याद्री. त्याच्या पुढं 2 बारके बारके डोंगर दिसतात का, एक त्याच्यातलं सुळका म्हटलं जातो आणि एक डोंगरावर खंडोबाचं मंदिर म्हणून त्याला खंडोबाचा डोंगर असं सांगितलं होतं. हे धरण कोणतं आहे सांगा पटकन. नक्की माणिकडो. त्याच्या शेजारीच त्या बाजूने पिंपळगावचा गड आहे. तर जसे सर आता म्हटले लेण्या, धान्य कोठार किंवा गुहा आणि कैदखाना पण वाटतं. ओके ठीक. तर असं काय वाटतं की हा कैदखाना असेल? कारण की मी वाचलं होतं म्हणून. चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. तर ब्लाइंडली आपल्याला कशावर विश्वास ठेवायचा नाहीये. जसं सर आपल्याला नेहमी सांगत असतात की लॉजिक बघा किंवा त्याच्या मागे काय स्ट्रक्चर काय. आता जर आपण माणसाची बेसिकली गरज बघितली तर काय असते? अन्न, वस्त्र, निवारा. अन्न तो मांसाहारी होता सुरुवातीला, वस्त्र वगैरे तुम्हाला माहितीच आहे, आणि निवाऱ्यासाठी काय गरज असते? मग लोकांनी असा गुहेचा आधार घेतला, काही नैसर्गिक असतील किंवा त्यांनी जी टेक्निक डेव्हलप केली त्यांनी बांधलं. त्याच्यानंतर पुढे जसा काळ गेला लोकांना संरक्षणाची पण गरज झाली. जसं गड किल्ल्यांचा वापर केला जातो तर स्वतःचं संरक्षण इतर श्वापदांपासून आणि शत्रूंपासून सुद्धा, त्यासाठी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी इकडे येऊ लागलं. आता जर इथे तुम्ही पाहाल तर बेसिकली 3 लेणे समूह आहेत. तिघांमध्ये थोडंफार वैशिष्ट्य वेगळे पण मला दिसून आलंय. जर तुम्ही स्ट्रक्चर बघितले, पिलर, आता समजा आपल्याकडे आपला जो प्रदेश आहे उन्हाळा असतो, पावसाळा पण बऱ्यापैकी असतो. तर पावसापासून आपलं संरक्षण हवं, त्यामुळे कसा कातळ त्यांनी कोरला असेल ते स्ट्रक्चर तुम्ही लक्षात घ्या. परत पिलरच्या इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही खांब दिसतील किंवा कोरीव चौकोन दिसतील, ते का असतील?
साईड वॉलला सुद्धा आहेत, बॉटमला सुद्धा आहेत आणि काही ठिकाणी वरती पण आहेत. जर तुम्ही त्या लेण्यांमध्ये जाता तर एकदम बॉटमला पाठीमागे सुद्धा कोपऱ्यात आहे. मग तिकडे काय वैशिष्ट्य असेल याचा आपण विचार केला पाहिजे. बुद्धिस्ट केव्हची रचना एक ठराविक प्रकारची आहे. त्याच्यामध्येही हीनयान पंथीयांची वेगळी आहे, महायान पंथीयांची वेगळी आहे. या ज्या स्पेशली या केव्ज ज्या तयार झालेल्या आहेत याची कोरीव कला ही हडसरच्या धान्य कोठाराच्या कोरीव कामाची, त्याचे स्ट्रोक्स जर तुम्ही अभ्यासले, चिसल्सचे स्ट्रोक जे आहेत ते स्ट्रोक आणि तिथले स्ट्रोक हे सेम दिसतात. आणि साधारणतः या लेण्या विशेषतः तोफेच्या दारूची भुकटी स्टोअर करणं आणि तोफगोळे तयार करून ते तोफगोळे इकडे स्टोअर करणं विशेषतः या कामासाठी झालेली जास्त प्रमाणात दिसते. आणि याचं जे कोरीव काम झालेलं आहे हे कोरीव काम मध्ययुगीन कालखंडाचं असावं. प्राचीन इतिहास कुठून 9व्या शतकापासून ते पहिलं शतक आणि इसवी सन पूर्व हा जो कालावधी हा प्राचीन, ज्याला एन्शंट हिस्ट्री म्हणतो आपण. आणि हे जे काम आहे हे मिडिवल पिरियड मध्ये. तो उद्देश असा आहे की दारू कोठार हे गड पठारावर जर ठेवलं आणि हीट जर वाढली वातावरणातली तर ते ब्लास्ट होऊ शकतं. आणि ते ब्लास्ट झालं तर वणवा पेटणं असेल, आजूबाजूची शिबंदीची घरं असतील त्यांना हानी पोहोचणं असेल. म्हणजे आपल्या संरक्षणासाठी असलेलं अस्त्रशस्त्र आपल्यावरच मारक ठरतं. मग हे होऊ नये याच्यासाठी लेण्या तयार केल्या. किंवा काही किल्ल्यांवर हा म्हटला त्याप्रमाणे अगोदर अस्तित्वात असलेल्या लेण्यांचा वापर नंतर दारू कोठारं, धान्य कोठारं यांच्यासाठी केला गेला. याची बांधणी या प्रवेशद्वाराची जर पाहिली तर त्याच्या जिथे गणेशपट्टीचा जो दगड आहे, आता गणेशाची मूर्ती नाहीये पण तिथे काहीतरी चौकोनी आणि वर मंदिरासारखं असं काहीतरी कोरलेलं आहे. टाक म्हणतो ना आपण, टाक देवाऱ्यात ते टाक तिथे लावण्यासाठी केलेली आहे. आणि हे पूजन विशेषतः मध्ययुगीन कालखंडामध्ये विशेषतः हिंदू शासकांकडून जास्त प्रमाणात ते केलं गेलेलं आहे. म्हणजे त्याची ती निशाणी आहे. आता हा जो उभा आहे काय विश्वाच्या तिथं विश्वा बारकाईने पहा, तिथे एक ह्युमन फिगर कोरलेली आहे का बघ. एक्झॅक्टली तो द्वारपालच कोरायचा होता कारण त्याच आविर्भावात ती फिगर दिसतीये. पण नंतर सत्तांतर झालं असेल, अचानक हल्ला झाला असेल, गड सोडावा लागला असेल. आता हे भाग का तुटलेला आहे त्याचं कारण सांगतो. त्याच्यावरनच अंदाज तो ठाम करता येतो की खालचा तळभाग सुद्धा मोठा खड्डा पडलेला आहे. जनरली लेणीचा तळभाग तरी सपाट केलेला असतो पण इथे खड्डा पडला आणि इकडचाही भाग तुटलेला आहे. याचाच अर्थ इथं तोफगोळे स्टोअर केले जायचे तयार झालेले इकडच्या लेणीमध्ये. आणि ते ब्लास्ट ब्रिटिशांनी कदाचित किंवा त्या काळात गनिमांनी हमला केलाय आणि तो तोफेचं भांडार, तोफगोळ्यांचं भांडार उद्ध्वस्त केलंय आणि त्याच्यामुळं तो खाली खड्डा पडला, इकडची तोडफोड झालेली आहे. हे त्या कारणाने भिंत इथे कोनाडा दिलाय, कोनाडे आहेत मशाली लावण्यासाठी ही सदृश्य असलेली जागा. आणि यामध्ये ज्या खाचा आहेत इथे लाकूड उभं करणं म्हणजे खांब उभं करणं आणि मग त्याच्यावर छताची व्यवस्था करणं. आणि ही जी रूम आहे हा टोटल इथून म्हणजे आता ते रेड कॅप वाले आहेत ना, तो दादा जिथे उभा आहे ना तिथेच उभा राहा. जिथे तो उभा आहे तिथे सुद्धा एक पाया आहे आणि तिथून ते इथपर्यंत ही रूम आहे. आणि ती हा सगळा रिस्ट्रिक्टेड एरिया करण्यासाठी ही रूम इथे केलेली आहे. नाहीतर कोणाला देण्याचं काहीच कारण नाहीये. बरं नुसता कोणाला नाहीये तर आधारस्तंभ सुद्धा दिले ज्याच्यावर छत घालण्याची व्यवस्था आहे. जर वर जाऊन पाहिलं म्हणजे याच्या 4-5 फूट वर जाऊन पाहिलं तर पावसाचं पाणी इथे येणार नाही, ते टर्न होऊन जाईल असं चॅनलाइज करून पाणी बाजूला. तर अशा प्रकारे आपला किल्ले प्रसन्नगड उर्फ चावंड आपला पूर्ण सैर झालेला आहे. आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला तर नक्कीच चांगल्या प्रकारे भेटली असेल. अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहताय तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.
आणि आता भेटूया आपण पुढच्या भागामध्ये, आपला वैयक्तिक ट्रेक असेल त्या ट्रेकमध्ये. मग आता कुठला ट्रेक आहे हे तर मी पण नाही सांगू शकत, माझा पुढला ट्रेक कोणता आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण हरी.